अलीगड गेला आम्ही अजनबी माणसे युनिव्हर्सिटी भितर दाखिला जाणे आम्ही प्रायव्हेट इम्तिहान देऊ मी इम्तिहान फेल झालो होतो प्रायव्हेट देऊन 2-3 मास इम्तिहाना बाकी होते मिंटो सर्कल म्हणून तिका हायस्कूल असे तिंगा मिंटो सर्कल हायस्कूल हेडमास्टर से मिळले ते केले हे केले तिंगा एक काजी अब्दुल रशीद म्हणून एक डबल MA माणूस होता ते सलाम करूचे बदल का काजी अब्दुल रशीद सलाम अलैकुम कोणाको सलाम करता एकदम जोशातरी करू दे काजी अब्दुल रशीद साहेबाश्री वसून सांगलो म्हणजे हारात वगैरे असं सांगलो याची त्याच्याकडे वसून सांग फिक्र कर नका तुझा इंतजाम करिया नाही का सांगले तर काही इम्तिहान ते शिकर पण सा सांगले काजी अब्दुल रशीद ते रजिस्ट्रारचो हेड क्लार्क मकसूद अली खान त्याचे घरी गेलो त्याचे घरी वसून आमका पैदायशी तारीख नाही आमच्याकडे कोणतीच सर्टिफिकेट नाही काय नाही इम्तिहान देवायला गुंतू गेला आपण गेला ठीक आहे इम्तिहान देऊन गेला मग પછી तो मकसूद अली खान पिछली हार्ट बिल काही नव्हते मला मगर एकलो दीनदार माणूस अली कम पडला त्याने कुराण शरीफ विषयी धरण होते आम्ही ती विषयी बेसले होते त्या कल्ले कुराण शरीफ आमची पाटरी असे म्हणून तो इथे काय दहशत पडली दक्कन कुराण शरीफ बोललो आणि सांगलो कुराण शरीफाची बुजुर्गी वगैरे असं सांगून सुरू केलं ती गलती झाली आमच्या पाठीवर कुराण होते मला आठवलं ते मग मकसूद तो मकसूद भली हमदर्दी केलो आणि कोशिश करता आपण तुमच्याकडे वर्क सर्टिफिकेट नाही तुम्ही शिकल्ली सनद नाही काय नाही तुम्ही अजनबी जाऊन आयला नाही का बाळ्यार त्याची कोशिशेन बिलचनी आमकां प्रायव्हेट इम्तिहान मेट्रिकेचो देऊन जाता नाही का हे केले करूचे का दुडको नाही भंबवला म्हणून एक ठाव होतो सय्यद हयात म्हणून एक प्रोफेसर होते तिंगा उर्दू हे केमिस्ट्रीचे त्यांचे एक रेल्वे लाईनीचे पाटेरी एक क्वार्टर होतो वसून त्याच्याकडे सांगू आणि म्हणजे हालात वगैरे सांगू भाडे घेतले का नाही का वाटत तिंगा वसून राहा आणि तुमच्या स्टडी करते राहा कोण नाहीत काय नाही दुडको नाही का करू ते मग इत्तेफाकन एक हमदर्द माणूस मिळलो तिला मंजर जलेसरी म्हणून येतो वाटे तो वडो शायर तो किताबें शायर त्याप्रमाणे एक 5-6 वर्षापुढे 10 वर्षापुढे अलीगडची ओल्ड बसची स्कीम घेऊन बॉम्बे आलो होतो मी त्याची बदली खतर केलो मंजर जलेसरी ते जसे तालुका झाले त्याची युनियन बुक डिपो तो बदली तालुका झाले तेसरी आणि तो आपले घरे टुकून काय होतं जेवण म्हणून देतो होतो काय होतं खा म्हणून देतो होतो इत्तेफाकन म्हाका बेमार पडला मग तो एक अजनबी माणूस आणि ते सबक हासिल करपाचे दाखव माझं त्याकडे आठवडा तो आपले घरी टुकून काही गंजी करून हाडून देतो होतो तकरीबन 2-2.5 मैल दूर होते आणि ते वखतार सायकलाचो रिवाज होतो सवारी वगैरे काय नव्हती युनियन बुक डिपो बंद करून वसून म्हाका हाडून म्हजी खैर खबर घेतो होतो डॉक्टराकडे ते गेलो होते मंजर जलेसरी अल्लाह त्याची दुनिया आणि आखिरत बेहतर करो आमची म्हजे व्हडली भारी हमदर्दी केलो ते मग तिंगा एक भमोला भितर जे का आम्ही रावचे ठावा उपर कधी स्टडी करते होते आणि काय खावचे पिवचे काय नव्हते काही दूर घेऊन तरी काय ते राहिले गेले तरी म्हणजे काही चणे हाडून खावचे काही शिकवते एक मात दिसता शिकू धरला चणे खाले ते खाले हे खाले मगर ज्ञान पास करूकाच बोलतो शौक होतो स्टडी करते होते येतो आणि मम्मीन माहिती नव्हतं एका काही ते इसा चिजांनी त्याची काही दिलचस्पी नव्हती कारण म्हणजे ढकलम ढकला म्हणजे श्री होतं आम्ही ध्यान दिले तिंगा सय्यद हयात त्याच्यावर म्हणजे मी काय केलं मी शिकल नाही काय मेट्रिकल नाही इंग्लिशचा सब्जेक्ट वगैरे कळला म्हणून 1-2-3 ट्युशन घेणं सुरू केलं ट्युशन पण ते असं फ्री ट्युशन नव्हते एक मौली फजलुल्लाह म्हणून होते ते अरबिक लेक्चरच आहे त्यांच्याकडे बसून सांगू तिकडे म्हणजे कदर केले मुली ते म्हणजे 1-1.5 मास्तर आपल्या घरी अरबिक ट्युशन दिले अरबिक सगळे उजैर म्हणून एक उर्दू लेक्चरर होते त्याचे नाव असेच आहे हेजेप्टर असे आणि रशीद अहमद सिद्दीकी अलीगडचे त्यांच्याशी तालुकात पैदा करून ते मुख्तलिफ प्रोफेसर्स वगैरे असा इत्तेफाकन मोहब्बत करू सुरू केले अलीगड गेला मग संबंध पुढे का करू शकून खायला होते खे राहूचे खे वस्तूचे का करूचे काय खराब होते एक नौजवान माणूस म्हणलो इकबाल म्हणून एक नौजवान माणूस आला तो आमका हबीबुर रहमान शेरवानीचे घरे घेऊन गेले ते वक्ताचे व्हाईस चान्सलर होते
एका म्हज्या हालात सांगला मग मुझे हमदर्दी तू हिंगा कस राहतो म्हाका थिंगा थारोवले त्यांचे पूत वाटेत उबैदुर रहमान शेरवानी म्हणून नदवाची एक चिकटी भितर वाटेत मुलाकात वगैरे जातात त्यांचे हालात वगैरे मी सांगला मग तुमचे बाबा तुमचे बंगल्यात वगैरे मी राहला ते म्हणून सांगा म्हणजे खुश झाले बार बार आपवतात येता कोण ते व्हाईस चान्सलर वाटत उबैदुर रहमान शेरवानी त्यांचे पूत तो ओळख ते वक्तार ओळख बंगलो आणि हिंदुस्थानात त्यांचे नाव शोरा होतो हबीबुर रहमान शेरवानी म्हणून त्यांचे घरे बचनी एक 8-10 दिवस बचनी मी राहिलो होतो नित्य खाऊन पिऊन घालते होते हे करते ते मला मी होता म्हणून सांगू ते मला येऊन तिघाडे इम्तिहान दिलो इम्तिहान डिक्लेअर नतीजा डिक्लेअर त्याच्यानंतर मी पास झालो इम्तिहानात आणि ते आम्ही आले इसी सिलसिला चालू आहे गाव मुंबई येऊन बिचरे काहीतरी केले ते त्याची हरी काही पेपर केले ते केले कोण नोकरी करतो बिजी मौका मिळलो नाही तेव्हा आमची मरहुमा वालिदा को बिचनी येऊन परमिट वसूल परमिट त्याच्यानंतर पहिली बेजार करते ती त्याला तू काही नकस काहीतरी देव तू तिला वसूच्या नाकावर मिळते एक तरी तो असर होतो दुसरं ही बचनी का म्हणजे बरबत्ती ती करतील काय म्हणजे म्हाका प्रोपेगंडा करतील मग गैर झाली मी इकलो आणि बचनी आठवून गेलो कराची असतरी म्हणजे एक थोडे महाजीर वसूचे होतात 1947 शुरू भितर बल्ली समाजचे हिंदुस्थान टुकून होते की पाकिस्तान होते आणि आम्ही साबू सिद्दीक मुसाफरखाना भितर आमचो रिलीफ कॅम्प होतो आम्ही वसून त्यांची मदत करून त्यांना फेडून देत होते बल्ली हजारो माणसे होते इत्तेफाकाने इकडे गेल्लेकडे एक माणूस हात धरलो मुझे जानते हो बाबा मिलिट्री मानुस जानते हो नहीं जानते मैं हसन हूँ मेरी मदद आपने किया था कराची में अभी मैं चीफ रेंट कंट्रोलर हूँ आपको क्या चाहिए बोलो तो त्यात मुसाफरान तो उसके होता त्याची मदत केलं होतं कोण होता तो ऑटो धरलो होतो मुझी शक्ल सुरत तो कराची व्हडलो ऑफिसर झालो रेंट कंट्रोलर पण पूरा ही जेटली चीज कोणाक असते कोणतो कमरा कास काय कास कोणती बिल्डिंग कास देतलो मान मुझे कुछ नहीं चाहिए मैं परदेसी हूँ मुझे क्या तो ऑटो करो तू फलानीशी मदद करो केनाची नेकी काय जायजा नाही काय होतात ती नेकी कामा पडता बल्ली मुद्दत तालुकात वगैरे राहिले हसनाचं चीफ कंट्रोलर एक बिल्डिंग कब्जा करू शकतो तो एक का कसं करू शकतो तो झाड बनले देऊ तयार त्याच्या हातात त्याची एवढा पॉवर होतो एकदम अचानक मिळून धरलो होतो इसी से कराची की तक उलमाए किराम जी मौलाना शब्बीर अहमद उस्मानी रहमतुल्लाह अलैह तिंगा आले होते आणि त्यांच्यापैकी माणसे कोणी परवाई समजून किंवा अहमद कोणतो काश्मी आसिफ काश्मी ते कोण आले होते त्यांचे ते मौलाना कारी तैयब साहेबाचे भौशी पूत ते मौलाना ताहिर म्हणून होते ते कोण कराची गेले होते मौलाना ताहिर साहेब आणि बीजी जफर अहमद उस्मानी म्हणून एक होते मौलाना जफर अहमद उस्मानी होते एक आणि एक सफर म्हणून होते मी मौलाना जफर अंसारी मौलाना सही परवाईचा गुफ्तगू भीतर फलाने होते फलाने वाटेत का पुसलामा जफर अंसारी मुतालिक तुम्ही सांगले की पाकिस्तानाची हुकूमतीचं एक मजबूत रूप मानून होता नाही का हे मग असं सांगले त्यांच्याच एक म्हणजे भली तालुका होते तशी एक पाय खुपचो त्यांचं जफर अंसारीचं गिटोशी मानून मगर वळूच झिरक ते वक्तात अशार वगैरे असं बनवले होते जिंदगी पैदा करते होते नाही ते खूप पण नाही पुढे आमच्या मोजेसी भली ज्यादा तालुकात होते मौलाना शब्बीर अहमद उस्मानी रहमतुल्लाह से त्यांच्याकडे येतो होतो आणि तो मुंबईच्या हाशिमाचो बापा तो एक हॉटेल सेंट्रल हॉटेल म्हणून उसळला म्हाका सांगले का मौलाना उस्मानीच्या हातीन उसवंकाच नाही का मौलाना उस्मानी मी उसू सांगलो आमच्या पैकी एक माणूस एक हॉटेल उसवतो हॉटेल आप जहाँ चाहे वहाँ ले जाए मुझी साहब आपको कौन इनका आता मी ते तारीख करून मौलाना जफर अहमद त्याचे ओपनिंग सो हाडलं ते वक्ता आलमगीर मरहूम होतो आलमगीर म्हणून मी ऐकू राहते तुम्ही नाव आलमगीर मरहूम होतं तसं भली आशुक होतो आलमगीर मरहूम होतो सवय मौलाना वरून बचनी ते गल्ला पर केशा ऊपर बैसवले माणसे बल्ली होते मौलाना उस्मानी येतात एक माणूस भरून होतो त्याचा एक लतिफा इसको झालो की मी मौलाना गल्ला ऊपर बैसवले होते आणि मी एका कारण त्यांच्या बगला उभे राहिलो होतो आलमगीर आयलो एक दुधाची पोपली 4 आने 2 आने दुधाची पोपली आणून हजरत इसको गले में डाल दी गले बनते हेजे भी तगल जाए गला भी तगल मुनीर साहब इसको कहा मैं अपने गले में डाल लूं तो गल्लो बदल तो गल्लो थोड़ी बुजुर्ग पण मौलाना उस्मानी बना
میں پگڑا منیری صاحب اس کو میں اپنے گلے میں کہاں ڈال دوں بیچارے نے ان دونوں نے پوٹی میں سانگو گلنا کرے گا میں آخر چھوڑنے چاہتا مولانا عثمانی کڑے گرا ہوتا ہوں ہمارے احباب سے سلام کہہ دیجیے اور ان کو سب ہمارا خیر اندیشی کا پیغام پہنچا دیجیے تو بڑی محبتیں ملی جن سب نے مولانا عثمان سے نہ اعلان کیجیے ایک واقعہ